नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे आधुनिक भारताचा इतिहास। संपूर्ण इतिहास आपल्याला कव्हर करायचा आहे। परंतु आधुनिक भारताचा इतिहास जर बघायचा झाला तर आधुनिक भारताचा इतिहास बघताना सुरुवातीला आपल्याला बघावं लागेल भारतात परकीयांचं आगमन कसं झालं। मग कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघितलं की भारतात मुस्लिम लोकांचं आगमन कसं झालं। इसवी सन 712 मध्ये मोहम्मद बिन कासिमच्या स्वरूपात भारतात मुस्लिम लोक आले। त्यानंतर त्यांनी इथं सुलतानशाही काय केली सुरू केली आणि भारतावर राज्य करायला सुरुवात केली। हे सविस्तर बघितलेलं आहे। व्हिडिओ बघितला नसेल तर इतिहासाच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सविस्तर तुम्ही बघू शकता। त्यानंतर जर बघितलं आपण तर हे जे युरोपियन लोक होते, हे युरोपियन लोक मात्र भारतात कसे आले हे बघणं अतिशय आवश्यक आहे आधुनिक भारताचा इतिहास समजून घेताना। तर बघा, सुरुवातीला जर आपण बघितलं तर 15व्या शतकामध्ये युरोपात प्रबोधनाचा काळ सुरू झाला होता। त्याचबरोबर चर्चच्या ज्या जाचक बंधनं होती त्या बंधनातून युरोपियांची मनं मुक्त झाली होती। या काळात ज्ञानाच्या वृद्धीमुळे युरोपात नवनवे शोध लागत होते। 16व्या शतकामध्ये तेथे उद्योगप्रधान समाजव्यवस्था उदयास आली। तंत्रज्ञानाच्या शोधामुळे उत्पादनात वाढ झाली। म्हणजे सरळ सांगायचं झालं तर औद्योगिक क्रांती या युरोपमध्ये सुरू झाली होती, म्हणजे औद्योगिक क्रांती झाली होती। यामुळे काय झालं तर वेगाने वाढणाऱ्या उत्पादनासाठी कच्च्या मालाची व उत्पादित झालेल्या पक्का मालासाठी युरोपियांना मोठ्या बाजारपेठांची आवश्यकता भासत होती। मग मध्ययुगीन काळात युरोपियांचा भारताबरोबर व्यापार चालू होता। परंतु 1453 मध्ये तुर्कांनी काय केलं होतं, एक कॉन्स्टँटिनोपाल जिंकून घेतलं होतं। त्यामुळे इराणच्या आखातातून जाणारा कॉन्स्टँटिनोपाल हा खुसकीचा व्यापारी मार्ग बंद पडला होता। त्यामुळे युरोपियांचे भारतासोबतचे जे व्यापारी संबंध होते ते सुद्धा बंद पडले होते। म्हणजेच पूर्वेकडील विशेषतः भारताची संपन्नता व मसाल्याचे पदार्थ या गोष्टीमुळे युरोपियांना पूर्वेकडे येण्याची ओढ लागू लागली होती। त्यानंतर पूर्वेकडे जाणाऱ्या मार्गांचा शोध घेण्यासाठी युरोपातील दर्यावर्दींनी प्रयत्न सुरू केले। यातूनच नव्या प्रदेशाचा व नव्या मार्गाचा शोध युरोपियांना लागला। तर बघा, व युरोपियांचे भारतात आगमन झाले। तर कशा प्रकारे आगमन झाले ते सुद्धा आपल्याला बघणं अतिशय आवश्यक आहे। भारतात युरोपियांचा येण्याचा क्रम जर बघितला आपण तर सुरुवातीला पोर्तुगीज आले, नंतर डच आले, नंतर इंग्रज आले, नंतर फ्रेंच आले। हे जर तुम्हाला परमनंट डोक्यामध्ये ठेवायचं असेल तर एक शब्द ध्यानात ठेवायचा, PDEF। PDF तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये शेवटी एफच्या अगोदर फक्त ई लावायचं, PDEF। म्हणजे P फॉर पोर्तुगीज, D फॉर डच, E फॉर इंग्रज अँड F फॉर फ्रेंच। म्हणजे जर तुम्ही PDEF ध्यानात ठेवला तर तुम्हाला युरोपियांचा येण्याचा क्रम ध्यानात राहील। तर बघा, सुरुवातीला जे पोर्तुगीज आले त्यांच्याविषयी आपण थोडक्यात बघू। तर बघा, 1486 मध्ये पोर्तुगीजचा खलाशी किंवा दर्यावर्दी बार्थोलोमू डायर्सने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाचा शोध लावला। या ठिकाणालाच केप ऑफ गुड होप असे नाव देण्यात आले। 1498 मध्ये केप ऑफ गुड होपला वळसा घालून वास्को द गामा भारतात कालिकत बंदरावर उतरला। ती तारीख होती 23 मे 1498। पोर्तुगीजांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सुद्धा केली होती, ती म्हणजे 1498लाच। त्यानंतर 1492 मध्ये कोलंबसने अमेरिकेचा सुद्धा शोध लावला होता। भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर फ्रान्सिस द अल्मेडा हा होय। त्यानंतर भारतातील दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर जर बघितला तर अल्फान्सो डी अल्बुकर्क होय। त्यानंतर पोर्तुगीजांनी गोवा हे बेट 1510 मध्ये जिंकले आणि आदिलशाहीकडून 1534 मध्ये पोर्तुगीजांनी दीव सुद्धा जिंकलं होतं। त्यानंतर 1661 मध्ये काय झालं, इंग्लंडचा जो राजा होता दुसरा चार्ज, याचं लग्न झालं होतं। मग याच्या लग्नामध्ये पोर्तुगीजांनी मुंबई हे जे 7 बेटांचं शहर आहे, म्हणजे मुंबई बेट म्हणतो आपण त्याला, हे मुंबई बेट त्याला आंदन म्हणून दिलं, म्हणजे लग्नात गिफ्ट म्हणून दिलं। आपल्याला लग्नात काय भेटतात, कटोरे भेटतात, गिलास भेटतात, त्यानंतर जास्तीत जास्त काय भेटतात ते आजकाल ते शोकेसचे डबे भेटतात। पण या दुसऱ्या चार्जले काय भेटलं होतं, डायरेक्ट मुंबई बेट हे आंदन म्हणून भेटलं होतं। तर 1961 मध्ये जर बघितलं आपण तर काय दुसरा चार्ज आले ते आंदन भेटलं होतं, 1661 मध्ये। आणि 1961 मध्ये गोवा स्वतंत्र झाला आणि भारतातील पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आली। म्हणजे 1498 पासून तर 1961 पर्यंत पोर्तुगीज भारतात होते। त्यानंतर दुसऱ्या नंबरला आले होते ते म्हणजे डच। तर 1602 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। 1498 मध्ये पोर्तुगीजांची ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली आणि 1602 मध्ये डचांची ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली। 1605 मध्ये मच्छलीपट्टणम येथे त्यांनी पहिली वखार स्थापन केली। त्यानंतर 1610 मध्ये पुलिकत दुसरी व 1616 मध्ये सुरत येथे तिसरी। काय
वखार स्थापन केली। त्यानंतर जर बघितलं आपण तर 1690 पर्यंत पुलिकत येथे डचांचे राज्य होते। त्यानंतर 1795 मध्ये डच भारत सोडून गेले। त्यानंतर एंट्री झाली ते म्हणजे इंग्रजांची। मग इंग्रजांनी काय 1588 मध्ये ब्रिटिशांनी युरोपात स्पेन नौदलाचा पराभव केला। 1599 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सुद्धा झाली। त्यानंतर 31 डिसेंबर 1600 मध्ये राणी एलिझाबेथने कंपनीला व्यापाराची सनद दिली, म्हणून खऱ्या अर्थाने हीच स्थापनेची तारीख समजली जाते। म्हणजे तशी 1599ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, परंतु एलिझाबेथने कंपनीला व्यापाराची सनद 31 डिसेंबर 1600 मध्ये दिली, म्हणून ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जर विचारली तर 31 डिसेंबर 1600 मध्ये लिहायचं। तर बघा, कॅप्टन हॉकिन्सन च्या नेतृत्वाखाली कंपनीचे जहाज सुरत येथे दाखल झाले। इंग्रजांनी आपली पहिली वखार सुरत येथे जहांगीरच्या परवानगीने 1608 मध्ये उघडली। 1611 मध्ये दक्षिण भारतातील पहिली वखार मच्छलीपट्टणम येथे स्थापन केली। 1615 मध्ये पाटणा येथे तिसरी वखार थॉमस रो याने स्थापन केली। 1700 मध्ये कोलकाता येथे सेंट विल्यम फोर्ट हा किल्ला बांधला। त्यानंतर 1795 पर्यंत इंग्रजांनी पोर्तुगीजांना वेगवेगळ्या भागातून हाकलून दिले। त्यानंतर 1947 मध्ये इंग्रज भारतातून गेले। हे इंग्रजांच्या बाबतीत झालं। त्यानंतर फ्रेंच सुद्धा आले होते। 1664 मध्ये फ्रेंचने सुद्धा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती। फ्रेंचांची पहिली वखार जर बघितली तर 1668 मध्ये सुरतला स्थापन झाली। त्यानंतर 1673 मुघलांकडून मिळालेले गाव पुढे पॉंडिचेरी म्हणून विकसित झाले। त्यानंतर फ्रेंच गव्हर्नर डुप्ले यांच्या आगमनानंतर 1742 मध्ये इंग्रज फ्रेंच संघर्षात सुरुवात झाली। त्यानंतर फ्रेंचांचा सत्तेची ठिकाणे जर बघितली तर चंद्रनगर, माहे, यानम, कारिकल। त्यानंतर 1954 मध्ये फ्रेंच भारत सोडून निघून गेले। अशा प्रकारे हे 4 लोक महत्त्वाचे आहेत। आता इथून आपल्याला बघायचं भारतामध्ये इंग्रजांनी वर्चस्व निर्माण केलं होतं, मग यांच्या विरुद्ध ब्रिटिशांविरुद्ध काय वेगवेगळ्या लढाया झाल्या होत्या। मग त्या लढाया सुरुवातीला बघू आणि नंतर पुढे जाऊ। बघा, पहिली लढाई बघू आपण, ती म्हणजे प्लासीची लढाई। बघा, या व्हिडिओमधून तुम्हाला फक्त आणि फक्त इम्पॉर्टंट टॉपिकच सांगितल्या जात आहेत। सविस्तर इतिहास सांगितला जात नाही की कसं झालं काय झालं। त्याच्यामध्ये फक्त पेपरच्या दृष्टिकोनातून तुमची रिव्हिजन व्हावी या दृष्टिकोनातून तुम्हाला काय मिळणार आहे, माहिती मिळणार आहे। तर बघा, ब्रिटिशांनी भारतावर राज्य स्थापन केलं। राज्य स्थापन केल्यानंतर ब्रिटिशांविरुद्ध काय वेगवेगळ्या लढाया झाल्या। त्या लढाया आपल्याला सुरुवातीला बघायच्या आहे। पहिली म्हणजे प्लासीची लढाई। बघा, 23 जून 1757 मध्ये हा प्रश्न येतोच, हा ध्यानात ठेवायचा। प्लासीची लढाई कधी झाली तर 23 जून 1757। तर 23 जून 1757ला अलीवर्दी खानच्या मृत्यूनंतर काय झालं, त्याचा नातू सिराजुद्दौला हा 1756 मध्ये बंगालचा नवाब बनला। काय, अलीवर्दी खानचा मृत्यू झाला, त्याचा नातू जो होता सिराजुद्दौला हा 1756 मध्ये बंगालचा नवाब बनला। त्यानंतर प्लासीची लढाई सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये झाली। यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता। यामध्ये सिराजुद्दौलाचा सेनापती मीर जाफर याने इंग्रजांशी हातमिळवणी करून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता। त्याला इंग्रजांनी बंगालचा नवाबपदाचे आमिष दाखवले होते। त्यानंतर या लढाईचे नेतृत्व जर बघितले तर रॉबर्ट क्लाइव्ह याने केले होते। त्यानंतर या लढाईचा ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारी लढाई असे म्हणतात। बघा, ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारी लढाई कोणती तर ती होती प्लासीची लढाई। त्यानंतर वांदिवादची लढाई 22 जानेवारी 1760 इंग्रज विरुद्ध फ्रेंच या लढाईत इंग्रज जिंकले होते। काय, 22 जानेवारी 1760 ला काय झाली होती, वांदिवादची लढाई झाली होती। त्यानंतर बक्सारचे युद्ध किंवा बक्सारची लढाई जर बघितली तर 22 ऑक्टोबर 1764। काय, 22 ऑक्टोबर 1764 इंग्रज विरुद्ध अयोध्येचा नवाब शुजा-उद-दौला व मुघल बादशाह शाह आलम आणि बंगालचा नवाब मीर कासिम यांच्यातही झाली होती। त्यानंतर बक्सारच्या लढाईत इंग्रज जिंकले होते। या लढाईनंतर ब्रिटिश सत्तेचा पाया मजबूत झाला होता। बंगाल प्रांतावर ब्रिटिशांचे वर्चस्व निर्माण झाले होते। इंग्रजांनी बंगाल, बिहार, ओरिसा, सध्याचं ओडिसा जिंकण्याची जी प्रक्रिया प्लासीच्या लढाईपासून सुरू केली होती ती बक्सारच्या लढाईने पूर्ण झाली होती। त्यानंतर बक्सारची लढाई मेजर मुनरो यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी लढली होती। तर बघा, त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे। इंग्रजांचं नंतर भारतात राज्य स्थापन झालं, मग त्यांनी दुहेरी राज्यव्यवस्था स्थापन केली। म्हणजे दुहेरी राज्यव्यवस्था ही बंगालमध्ये रॉबर्ट क्लाइव्ह यांनी इसवी सन 1765 मध्ये सुरू केली। बघा, प्लासीची लढाई झाली 1764 ला आणि 1765 पासूनच काय केली, दुहेरी राज्यव्यवस्था बंगालमध्ये रॉबर्ट क्लाइव्हने लागू केली। या पद्धतीत बंगालची वास्तविक सत्ता कंपनीकडे तर प्रशासनाची जबाबदारी नवाबाकडे राहील। बघा,
सगळी वास्तविक सत्ता कोणाकडे? कंपनीकडे. प्रशासन चालवायची जबाबदारी नवाबाकडे. 1765 मध्ये मुघल बादशाह शाह आलम द्वितीयने बंगाल, बिहार, ओरिसाचे दिवाणी हक्क कंपनीकडे दिले होते. त्यानंतर कंपनीने कर वसुलीसाठी 2 नायब दिवाण नियुक्त केले. बंगाल भागासाठी मोहम्मद रजाखा आणि बिहार भागासाठी राजा सीताबराय हे 2 नवाब दिवाण होते. त्यानंतर दुहेरी राज्यव्यवस्थेचे परिणाम बंगालच्या जनतेवर भयानक स्वरूपात झाले. ते कंगाल झाले व उपाशी मरू लागले. त्यानंतर 1772 मध्ये जर बघितलं तर वॉरेन हेस्टिंगने दुहेरी राज्यव्यवस्था जी होती ती पद्धत बंद केली. त्यानंतर महत्त्वाचे काही कायदे बघू आपण इंग्रजांच्या काळातले. आता तर बघा, महत्त्वाचे कायदे जर बघितले तर रेग्युलेटिंग ॲक्ट होता 1773. हा ॲक्ट सुद्धा बऱ्याचदा विचारला जातो. रेग्युलेटिंग ॲक्ट कधी? 1773. कंपनी सरकारवर नियंत्रण ठेवणे हा हेतू बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. त्यानंतर सुप्रीम कोर्ट स्थापन करण्यात आले. या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार काय? कंपनीचे सरकारवर नियंत्रण ठेवणे हा हेतू होता. त्यानंतर बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला. म्हणजे गव्हर्नर जनरल केव्हा आला? तर 1773ला. त्यानंतर 1773ला सुप्रीम कोर्टची स्थापना सुद्धा करण्यात आली. त्यानंतर पिट्स इंडिया ॲक्ट 1784. तर बघा, या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टरची स्थापना करण्यात आली. बोर्ड ऑफ कंट्रोलचे कार्य कंपनीच्या राजनैतिक कार्यावर नियंत्रण ठेवणे असे होते. त्यानंतर कोर्ट ऑफ डायरेक्टरचे कार्य कंपनीच्या व्यापारी कार्यावर नियंत्रण ठेवणे असे होते. यामुळे कंपनीने सरकारवर नियंत्रण वाढवले होते. त्यानंतर चार्टर ॲक्ट पहिला आला 1793ला. यानुसार कंपनीला भारतातील व्यापारासाठी 20 वर्षाची सनद देण्यात आली. चार्टर ॲक्ट सेकंड आला 1813ला. कंपनीची हिंदुस्थानातील व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आली आणि शिक्षणासाठी भारतीयांना 1 लाखाची तरतूदसुद्धा या चार्टर ॲक्ट सेकंडनुसार मिळाली. त्यानंतर सतीबंदी कायदा 1829. हा सुद्धा महत्त्वाचा आहे. काय? सतीबंदी कायदा कधी? 1829. तर राजा राम मोहन राय यांच्या प्रयत्नाने सती प्रथेस बंदी घालण्यात आली. त्यानंतर चार्टर ॲक्ट 3 आला 1833. तर यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला. 1773ला गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला, पण तो बंगालचाच होता. पण 1833 मध्ये काय? 1833 मध्ये चार्टर ॲक्ट 3 नुसार बंगालचा गव्हर्नर हा संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला. त्यानंतर कायदे करण्यासाठी कार्यकारी मंडळात एक विधी सदस्याची नियुक्ती करण्यात आली. लॉर्ड मेकॉले हा पहिला विधी सदस्य होता व त्याच्या अध्यक्षतेखाली पहिला लॉ कमिशनची नियुक्ती करण्यात आली. चार्टर ॲक्ट 4 आहे नंतर 1853. तो काही एवढा महत्त्वाचा नाही, पण तरीही ICS जी परीक्षा होती या परीक्षेसाठी भारतीयांना संधी देण्यात आली होती या ॲक्टनुसार. त्यानंतर स्पर्धा परीक्षेद्वारे नोकर भरतीसुद्धा या ॲक्टनुसार करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीला निश्चित मुदत दिली नव्हती या ॲक्टनुसार. त्यानंतर पोस्ट ऑफिस ॲक्ट आला होता 1854ला पोस्टांच्या कामासाठी. विधवा पुनर्विवाह कायदा 1856. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नाने विधवा पुनर्विवाहासाठी कायदा करण्यात आला होता. त्यानंतर राणीचा जाहीरनामा 1858 मध्ये आला होता. त्यानुसार कंपनीची सत्ता संपुष्टात आली. बघा, कंपनीची सत्ता कधी संपुष्टात आली? तर 1858ला. काहून आली? त्याचं मुख्य कारण माहिती आहे का तुम्हाला? याचं मुख्य कारण जर सांगायचं झालं तर 1857ला भारताचं पहिलं स्वातंत्र्य संग्राम झालं होतं. म्हणजे पहिले स्वातंत्र्यासाठी मोठं युद्ध झालं होतं. यामुळे काय या राणीले समजलं की आता कंपनीच्या हातात काही कायदे द्यायला पुरत नाही. त्यामुळे काय कंपनीची सत्ता त्यांनी 1858ला काय केली? संपुष्टात आणली. त्यानंतर सविस्तर आहे त्याचं, ते सविस्तर आपल्याला इथं घ्यायचं नाही. त्यानंतर बघा, भारत मंत्री हे नवीन पद निर्माण केलं 1858ला. बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टर समाप्त करण्यात आले. मुघल बादशाह हे पद समाप्त करण्यात आले. दत्तक वारसा मंजूर करण्यात येईल. त्यानंतर संस्थाने खालसा करण्याचे धोरण सोडून देण्यात येईल. हिंदी लोकांचे धार्मिक स्वातंत्र्य कायम ठेवण्यात येईल असे जाहीरनामे जाहीर झाले. हे 1857च्या क्रांतीमुळे या गोष्टी झाल्या. त्यानंतर इंडियन कौन्सिल ॲक्ट आला 1861ला. प्रशासनात विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारण्यात आले. कार्यकारी मंडळास कायदे करण्याचे अधिकार मिळाले. कायदेविषयक बाबीवर विचार करण्यासाठी 4 ते 8 ब्रिटिश व हिंदी सदस्याची नियुक्ती करण्यात आली. याच कायद्याने पुढे 1862ला मुंबई, मद्रास व कलकत्ता उच्च न्यायालय स्थापन केले. त्यानंतर सिव्हिल मॅरेज ॲक्ट आला 1872. मुलींचे विवाहाचे वय किमान 14 वर्षे ठरवण्यात आले. यासाठी केशवचंद्र सेन यांनी प्रयत्न केले. त्यानंतर आर्म्स ॲक्ट आला 1878. भारतीयांना शस्त्र बाळगण्यास बंदी करणे.
त्यानंतर पहिली फॅक्टरी ॲक्ट आला 1881, कंपनी कामगारांसाठी संबंधीचा हा कायदा होता. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा पहिला कायदा आला 1882ला, स्थानिक स्वराज्य संस्था संबंधीचा हा पहिला कायदा होता. तर बघा इल्बर्ट बिल आलं 1883ला. युरोपियनच्या विरोधातील खटले भारतीय न्यायाधीशांसमोर चालविण्यासाठी परवानगी देणारे हे बिल होते. त्यानंतर लॉर्ड रिपनने हे बिल कायदेमंडळात आणले होते. त्यानंतर इल्बर्ट बिलचा युरोपियांनी तीव्र विरोध केल्यामुळे हे बिल बदल करून संमत केले गेले, पण त्यामुळे त्याचा आत्माच हरवला. त्यानंतर संमती वयाचा कायदा आला 1891मध्ये, मुलीच्या विवाहाचे किमान वय ठरवणे. त्यानंतर दुसरा फॅक्टरी कायदा आला 1891, पहिला होता 1881, दुसरा 1891, कारखाने व कामगारासंबंधीचा हा कायदा होता. त्यानंतर इंडियन काउन्सिल ॲक्ट आला 1892, भारतीयांना सुधारणा देणे. काउन्सिलच्या सदस्यांमध्ये 12 ते 16 सदस्यांची वाढ करण्यात आली. त्यानंतर सहकार कायदा आला 1904मध्ये, सहकारी संस्थांची स्थापना करणे. प्राचीन स्मारक कायदा 1904मध्ये, प्राचीन वस्तू स्मारकांचे संरक्षण करण्यासाठी. त्यानंतर विद्यापीठ कायदा आला 1904मध्ये, विद्यापीठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यानंतर मोर्ले मिंटो कायदा 1909, हा विचारू शकतात तुम्हाला. मोर्ले मिंटो कायदा कधी 1909ला आला. भारत मंत्री लॉर्ड मोर्लेच्या आदेशाने लॉर्ड मिंटोने, व्हाईसरॉय होता तो, अरुंडेल यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या काउन्सिलच्या 4 सदस्यांची एक समिती नेमली होती. लॉर्ड मिंटोने या समितीच्या शिफारशी ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवल्या होत्या. त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय कायदेमंडळात सुधारणा कायदा 21 मे 1909 रोजी पास केला. या कायद्यास मोर्ले मिंटो कायदा असं म्हणतात. बघा नंतर जर बघितलं तर कायद्यातील प्रमुख तरतुदी काय होत्या याच्यात, तर बघा केंद्रीय व प्रांतीय कायदेमंडळाची सदस्य संख्या वाढवण्यात आली. केंद्रीय कायदेमंडळाची सदस्य संख्या 68 करण्यात आली. त्यामध्ये गव्हर्नर 1 प्लस काउन्सिल सदस्य 7, 28 सरकारी, 32 बिनसरकारी असे 68 सदस्य होते. तर बघा प्रांतीय कायदेमंडळात बिनसरकारी सदस्यांचे बहुमत ठेवण्यात आले. बंगाल, मद्रास, मुंबई येथील कायदेमंडळाची सदस्य संख्या 20 वरून 50 करण्यात आली. पंजाब, ब्रह्मदेश व आसामच्या कायदेमंडळातील सदस्य संख्या 30 करण्यात आली. या कायद्यान्वये मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर प्रतिनिधित्व देण्यात आले. त्यानंतर प्रांतीय सरकारच्या कार्यकारी मंडळाची वाढ करण्यात आली. त्यानंतर अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्त्व स्वीकारण्यात आले. हे कोणता कायदा हा 1909चा मोर्ले मिंटो कायदा. बघा तुम्ही जर इतिहास तुमच्यासाठी महत्त्वाचा विषय असेल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये साठी उपयुक्त करायचा असेल तर आपण ऑडिओ स्वरूपात ही बॅच सुरू केलेली आहे, एकदम फ्री आहे यूट्यूबला. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की याच्यापूर्वीचा जो इतिहास आहे, जसे की छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा साम्राज्य, संभाजी महाराजांचा इतिहास, पेशवाई भारतात म्हणजे कशी आली, त्या पेशवाईचा इतिहास, त्यानंतर मुघलांचा इतिहास, त्यानंतर सुलतानांचा इतिहास, हे सर्वचे सर्व व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही इतिहासाच्या प्लेलिस्टमधून बघू शकता. सोबतच एक तुम्हाला सूचना आहे की जर तुमचं इंग्लिश ग्रामर म्हणजे इंग्लिश जो सब्जेक्ट असतो, सरळ सेवा असो, MPSC असो, बँकिंग असो, कुठल्याही क्षेत्रासाठी असो, याची जर तुम्हाला आवश्यकता भासत असेल, तुमचं वीक असेल, तर एक वेळ फक्त तुम्ही काय अजने करिअर अकॅडमीमध्ये जे प्लेलिस्ट आहे त्यातील इंग्लिश ग्रामर न्यू बॅच जे सुरू केलेली आहे आपण, लेटेस्ट बॅच आहे, एकदम ॲडव्हान्स बॅच आहे, त्या बॅचमधील एक लेक्चर फक्त करून बघा आणि जर तुम्हाला आवडलं तर पुढचे कंटिन्यू लेक्चर करा तुम्ही. कारण की ॲडव्हान्स लेवलमध्ये बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत इंग्लिशचा आपण काय करत आहे, सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. बघा सूचना संपली, चला आता आपल्या इतिहासाकडे. तर बघा मोर्ले मिंटो कायदा 1909 झाला. त्यानंतर आला रोलेट ॲक्ट 1919ला. तर रोलेट ॲक्ट जर बघितला तर भारतीयांना विना चौकशी तुरुंगात टाकण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919ला झाला होता. त्यात 12 जुलै 1917 रोजी भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेग्यूची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी इतिहास प्रसिद्ध ऑगस्ट घोषणा 20 ऑगस्ट 1917 रोजी केली. त्यानुसार भारताला लवकरात लवकर जबाबदार राज्यपद्धती दिली जाईल असे त्यांनी सांगितले. त्यांनी पूर्ण भारताचा दौरा केला. संस्था, संघटना, पक्ष व विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या. भारताच्या घटनात्मक सुधारणेचा अहवाल व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड सोबत तयार करून ब्रिटिश संसदेत सादर केला. त्यानंतर 23 डिसेंबर 1919 रोजी हा कायदा संसदेत पास झाला. त्यानंतर या कायद्यातील प्रमुख तरतुदी जर बघितल्या आपण तर या कायद्याने भारत मंत्र्याचा पगार भारत सरकारच्या तिजोरीतून न देता इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यात यावा असे ठरवण्यात आले.
इंडिया कौन्सिलच्या सदस्यांची संख्या 8 ते 12 करण्यात आली. त्यानंतर इंग्लंडच्या हाय कमिशनर इंडिया कौन्सिलच्या सदस्यांची संख्या 8 ते 12 करण्यात आली. इंग्लंडमधील हाय कमिशनर फॉर इंडिया या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय मंडळाने 2 गृहे स्थापन करण्यात आली, कनिष्ठ सभा आणि वरिष्ठ सभा, या आता लोकसभा आणि राज्यसभा म्हणून ओळखल्या जाते. कनिष्ठ सभेचे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली 145 सदस्य, तर वरिष्ठ सभेचे कौन्सिल ऑफ स्टेट 60 सदस्य ठरवण्यात आले. कनिष्ठ कायदेमंडळाची मुदत 3 वर्षे, तर वरिष्ठ कायदेमंडळाची मुदत 5 वर्षे होती. राज्यकारभाराच्या खात्यांची केंद्रीय व प्रांतीय खाती अशी विभागणी करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय कार्यकारी मंडळात गव्हर्नर जनरल हा त्याच्या 8 सदस्यांचा समावेश होता. त्यानंतर प्रांतिक कार्यकारी मंडळामध्ये द्विदल राज्यपद्धती स्वीकारण्यात आली. त्यानंतर गव्हर्नर प्रांतीय सरकारचा कार्यकारी प्रमुख होता. त्याचे कार्यकारी मंडळ द्विस्तरीय होते, सरकार नियुक्त मंत्री व लोकप्रतिनिधींचे मंत्री. त्यानंतर प्रांतीय खात्याची राखीव व सोपीव खाती करण्यात आली. राखीव खाती महसूल, न्याय, कायदा व सुव्यवस्था, पोलीस इतर सरकार नियुक्त मंत्री सांभाळत. सोपीव खाती स्थानिक स्वराज्य, आरोग्य, शिक्षण व इतर लोकप्रतिनिधी सांभाळत. या कायद्याने मताचा अधिकार फक्त कर देणाऱ्या व्यक्तींनाच देण्यात आला. उदाहरण घरपट्टी, जमीन, महसूल इतर. शीख, युरोपियन, अँग्लो इंडियन्स, इंडियन ख्रिश्चन इतर स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. त्यानंतर या कायद्यात प्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व स्वीकारण्यात आले. कोणत्या कायद्यामध्ये सांगत आहे आपण? मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड. त्यानंतर शारदा कायदा आला 1930ला, मुलींच्या लग्नासंबंधी हा होता. त्यानंतर भारत प्रशासन कायदा 1935 हा महत्त्वाचा कायदा आहे, कारण याच्यावर भारतात मॅक्झिमम गोष्टी अजूनही आहे. हा कायदा पास होण्याआधी भारत व इंग्लंडमध्ये बऱ्याच हालचाली झाल्या. 1924ची मुडीमन समिती, 1927चे सायमन कमिशन, 1928चा नेहरू रिपोर्ट. त्यानंतर जर बघितलं आपण तर जिनांचे 14 मुद्दे 1929ला. त्यानंतर 3 गोलमेज परिषदा आणि मार्च 1933ची श्वेतपत्रिका हा त्याचाच एक भाग होता. कशाचा? भारत प्रशासन कायदा 1935चा. ही श्वेतपत्रिका पायाभूत समजून हिंदुस्थानला घटनात्मक सुधारणा देणारे विधेयक ब्रिटिश संसदेत 19 डिसेंबर 1934 रोजी सादर करण्यात आले. ब्रिटिश राज्यप्रमुखाची मान्यता मिळून 2 ऑगस्ट 1935 रोजी विधेयकाचे हिंदुस्थान सरकार कायदा 1935 मध्ये रूपांतर झाले. तर या कायद्यामध्ये नेमक्या तरतुदी कोणत्या होत्या ते बघू आता आपण. तर बघा, या कायद्यातल्या तरतुदी सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर बघा, या कायद्याने केंद्रात हिंदी संघराज्य स्थापन करण्यात येणार होते. संघराज्यात सर्व ब्रिटिश प्रांत, सर्व संस्थाने व कमिशनरची प्रदेश यांचा समावेश होता. संघराज्यात सामील होण्यासाठी संस्थानिकांवर सक्ती नव्हती. या कायद्याने केंद्रीय द्विदल राज्यपद्धती अस्तित्वात आली. केंद्रीय खात्यांची राखीव व सोपीव खाती अशी रचना करण्यात आली. गव्हर्नरच्या मदतीसाठी मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळ द्विगृह करण्यात आले. कौन्सिल ऑफ स्टेट 260 सदस्य होते. फेडरल असेंब्ली 375 सदस्यांचे होते. कौन्सिल ऑफ स्टेट्समध्ये संस्थानिकांचे 104 प्रतिनिधी होते, तर फेडरल असेंब्लीमध्ये संस्थानिकांचे 125 प्रतिनिधी होते. या कायद्यान्वये राज्यकारभाराच्या खात्याची वाटणी करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय खाती, प्रांतिक खाती आणि सामायिक खाती अशी विभागणी करण्यात आली. संघराज्यासाठी फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली. या कोर्टातील निर्णयावर अपील करण्यासाठी लंडन येथे प्रिव्ही काउन्सिलची स्थापना सुद्धा करण्यात आली. या कायद्यान्वये प्रांताची 2 गटात वर्गवारी करण्यात आली. एक गव्हर्नरांचे प्रांत व दुसरं चीफ कमिशनरांचे प्रांत. गव्हर्नरांच्या प्रांतामध्ये मुंबई, मद्रास, त्यानंतर मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, आसाम, वायव्य सरहद प्रांत, बंगाल, बलुचिस्तान, पंजाब प्रांत, ओरिसा आणि सिंध प्रांत एकूण 11 प्रांत होते. प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. 1919च्या कायद्यान्वये प्रांतात लागू करण्यात आलेली द्विदल राज्यपद्धती समाप्त करण्यात आली आणि गव्हर्नराने मंत्र्याच्या सल्ल्याने काम पाहावे असे ठरवण्यात आले. मंत्र्याची नियुक्ती गव्हर्नर करेल, तर मंत्री निर्वाचित कायदेमंडळाला जबाबदार होते. या कायद्याने भारतामध्ये भारत मंत्र्याचे इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आले. त्या जागी भारत मंत्र्याला सल्ला देण्यासाठी सल्लागार मंडळ नियुक्त करण्यात आले. त्यानंतर ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला. कोणत्या कायद्यानुसार? तर 1935च्या भारत प्रशासन कायद्यानुसार. त्यानंतर या कायद्याने जर बघितलं आपण तर मुस्लिम, शीख, ख्रिश्चन असे धर्मावर आधारित मतदारसंघ तयार करण्यात आले. त्यानंतर स्त्रिया, कामगार यांनाही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या कायद्याला गुलामगिरीची सनद आणि मजबूत ब्रेक असलेले परंतु इंजिन नसलेली कार असे म्हटले.
पुन्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. हे आपण कायदे बघत आहे, पूर्ण इतिहास नाही बघत आहे. बघा, इंग्लंडच्या राज्याचे भारतावरील अधिकार संपुष्टात आले कधी? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार. ब्रिटिश पार्लमेंटचे भारतावरील सर्व अधिकार संपुष्टात आले. गव्हर्नर जनरल आणि प्रांताचे गव्हर्नर यांना कायदेविषयक काम बघण्याचे अधिकार देण्यात आले. त्यानंतर 14 ऑगस्ट 1947 पासून प्रांतिक विधिमंडळ आणि केंद्रीय असेंब्ली हे 2 सभागृह बंद करून संविधान सभाच कायदेमंडळाचं काम पाहिल असं ठरवण्यात आलं. 4 जुलै 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन योजनेनुसार भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास करण्यात आला. नंतर या कायद्याला मान्यता 18 जुलै 1947 रोजी देण्यात आली आणि नवीन घटना अस्तित्वात येईपर्यंत 1935च्या भारतीय प्रशासनाच्या कायद्यानुसारच राज्यकारभार चालवला जाईल अशी तरतूद करण्यात आली. त्यानंतर पुढे काही महत्त्वाचे कायदे आहे. हिंदू विवाह कायदा 1955 हिंदूंच्या विवाहासंबंधी. हिंदू वारसा कायदा 1956 हिंदूंच्या वारसा हक्कासंबंधी. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 वन्यजीवांच्या संरक्षणासाठी. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 पर्यावरणाच्या संरक्षणासाठी. नवीन फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 लागू 1974ला, म्हणजे न्यायदान प्रक्रिया हे सुद्धा चेंज झालेली आहे आता 2023ला. जुना ग्राहक संरक्षण कायदा 1986 नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019. ग्राहकांच्या हित संरक्षणासंबंधी नवीन कायदा 20 जुलै 2020 पासून अंमलात आलेला आहे. माहितीचा अधिकार कायदा 2005 नागरिकांना माहिती उपलब्ध करणे. त्यानंतर GST ॲक्ट 2017 अनेक करांच्या ऐवजी एक वस्तू व सेवा कर लागू करणे. त्यानंतर काही भूसुधारणा आहेत. तर बघा, भूसुधारणा जर बघितलं तर इंग्रज पूर्व काळात ग्राम स्वातंत्र्याची कल्पना होती. म्हणजे काय? पिके ग्रामाच्या अंतर्गत व्यवस्थेत अनुसरून घेतली जात होती. मुघल काळात भूमीचे स्वामित्व कोणाकडेच नव्हते. भूमीशी संबंधित सर्वांचा त्यावर अधिकार होता. त्यानंतर नवाबाच्या वतीने पाटील किंवा ग्रामाचा म्हणजे गावाचा प्रमुख कर वसूल करत असे. इंग्रजांच्या आगमनानंतर मात्र भारतीय कृषी व्यवस्थेत नव्या सुधारणा पद्धती, वहिवाटीतील बदल, अधिकाधिक कराची मागणी इतर बदलामुळे कृषी व्यवस्था कोलमडून गेली. इंग्रजांनी जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी आयात व निर्यातीवर कर वाढवण्यास नकार दिला. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण, त्यांना शेती हेच मुख्य साधन उत्पन्न वाढवण्यासाठी दिसू लागले होते. म्हणून इंग्रज शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त कर वसूल करू लागले. यामुळे भारतीय शेतकरी उद्ध्वस्त झाला. इंग्रजांनी भारतात काही भूसुधारणा राबविल्या. म्हणजे त्यापैकी खाली काही दिलेले आहेत. आता आपण बघा, एक म्हणजे कायमधारा पद्धत 1793. सरळ प्रश्न येतो, कायमधारा पद्धत कधी लागू झाली? 1793. तर 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवालिसने कायमधारा कॉर्नवालिस, ध्यानात ठेवायचं, का 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवालिसने कायमधारा पद्धत सुरू केली. सर्वप्रथम बंगाल, बिहार व ओरिसा, सध्याचं ओडिसा प्रांतात ही सुरू केली. या पद्धतीला जमीनदारी पद्धत असेही म्हणतात. 1793 कायमधारा पद्धत, लॉर्ड कॉर्नवालिस, एवढं फक्त ध्यानात ठेवायचं. याच्यात नेमकं काय होतं? शेतकऱ्यांवर लादण्यात येणाऱ्या महसुलाची रक्कम ठरवण्यात आली. जमीनदारांनी ही रक्कम शेतकऱ्यांकडून जमा करून वेळीच सरकारी खनिजात जमा करणे. भारताच्या 19% भागात ही पद्धत होती. यामुळे सरकारला कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले. ही योजना सर जॉन शोअर व जेम्स ग्रँट यांच्या सहकार्याने केली. जमिनीची मालकी कायमपणे वंशपरंपरागत आणि हस्तांतरित स्वरूपात देण्यात आली होती. त्यानंतर दुसरी पद्धत आहे रयतवारी पद्धत 1820. बघा, थॉमस मनरो व कॅप्टन रीड. काय? रीडचा आर आणि रयतवारीचा आर, त्यामुळे ध्यानात राहील. मनरोचा रो, रयतवारी. म्हणजे थॉमस मनरो व कॅप्टन रीड 1820 मध्ये रयतवारी पद्धत सुरू केली. कधी? 1820. मुंबई, पूर्व बंगाल, मद्रास, आसामचा काही भाग व कर्नाटकचा कूर्ग किंवा म्हणजे काही भाग या प्रांतात लागू केली. प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्याच्या ऐपतीनुसार महसूल आकारणी ठरवण्यात आली. भारताच्या 51% प्रदेशात ही पद्धत होती. कायमधारा फक्त 19% भागावर होती आणि रयतवारी किती? 51%. जमिनीची मोजणी आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज काढण्यात आला. एकूण उत्पादनाच्या 55% महसुलाची सरकारची मागणी कायम करण्यात आली. 100 रुपये तुम्ही कमवत असाल तर त्यातले 55 रुपये तुम्हाला सरकारला द्यावा लागत त्यावेळेस.
यामुळे 1875 मध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी उठावसुद्धा केला. शेतकरी जमिनीची मालक बनू शकले नाही. म्हणजे दुष्काळी परिस्थितीत शेतसारा भरण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनी विकण्याची वेळ आली. शेतसारा भरा म्हणजे परमनंट शेतसारा होता, त्याच्यात ऑब्जेक्शनच नाही. शेतसारा भरा नाही तर तुमच्या जमिनी विका. त्यानंतर महालवारी जर बघितली तर 1822ला. कायमधारा किती 1793. किती 1793. 100 वर्षाचा फरक आहे बरं, ध्यानात ठेवला. 100च्या कमी आहे थोडंफार. 1700 म्हणजे 1700 मधलं, हे 1800 मधलं. का कायमधारा पद्धत 1793, रयतवारी कधी 1820 आणि महालवारी कधी 1822. तर बघा, जमीनदारी व रयतवारी पद्धतीने अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याने महालवारी ही तिसरी महसूल पद्धत सुरू केली. या पद्धतीचा जनक जर बघितला तर हॉल्ट मॅकन्झी. महालवारी मॅकन्झी महालवारी मॅकन्झी रीड ओनली तो जो आहे रीड किंवा मॅकन आपला कोण होता तो मुनरो त्यानंतर कायमधारा कॉर्नवालिस या नावावरूनच त्याचे जनक आठवले जातात आपल्याला. त्यामुळे तेवढं महालवारी मॅकन्झी. तर जमीनदारी व रयतवारी पद्धतीत यश मिळालं नव्हतं, त्यामुळे ही पद्धत शोधून काढली. ती कोण जनक जर बघितला त्याचा हॉल्ट मॅकन्झी हा होता. त्यानंतर जमिनीची मालकी व भोगवटा एकाच मालकाकडे असे, ती जमीन त्यानेच कसायची होती. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर सर्व शेतकऱ्यांनी संयुक्तपणे महसूल सरकाराकडे जमा करायचा होता. ही पद्धत आग्रा, अवध आणि इतर म्हणजे उत्तर प्रदेशातील ब्रिटिश राज्यास जोडलेल्या प्रदेशाला लागू करण्यात आली होती. भारताच्या 30% प्रदेशात ही पद्धत होती. त्यानंतर जमीन महसुलावर थेट सरकारचे नियंत्रण यामुळे येणार होते. त्यानंतर शेतीची मशागत व महसुलाची वसुली याबाबत सरकार निश्चित होते. जमीनदारी पद्धतीप्रमाणे कायमची जबाबदारी जमीनदाराकडे देण्यात आली नव्हती. जमीनदारीमध्ये डायरेक्ट जबाबदारी देऊन आली जमीनदाराकडे, पण यामध्ये तशी जबाबदारी देण्यात आली नव्हती. आता अशा प्रकारचे वेगवेगळे कायदे होते, वेगवेगळ्या सुधारणा होत्या, वेगवेगळे गोष्टी यांनी केल्या होत्या. परंतु ह्या कशा होत्या, या भारतीय लोकांसाठी अतिशय हानिकारक होत्या आणि अतिशय त्यानंतर यातून भारतीयांमध्ये असंतोष निर्माण करणारे या सर्व गोष्टी होत होत्या. यामुळेच झालं, 1857ला एक उठाव झाला आणि या उठावाची कारणं जर बघितली तर आतापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या यातच मॅक्झिमम कारणं समाविष्ट झालेली आहेत. तरीही आपण करू, आता पुढच्या लेक्चरमध्ये 1857चा संपूर्ण उठाव बघू. याच्यावरती डेफिनेटली प्रश्न येणारच आहे. बघा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया आता उद्याच्या लेक्चरमध्ये 1857च्या उठावासही.